हॅलो अँड वेलकम बॅक टू यंग ट्रेडर्स. सो आजचं मार्केट बऱ्यापैकी फ्लॅट आहे. आता मी वाट बघत होतो, लाईक युजली 11ला मी सुरू करतो रेकॉर्डिंग, पण थोडं जास्तच 11:15 पर्यंत थांबलोय की काहीतरी होईल मार्केटमध्ये, पण ते मला दिसत नाही होता. दिवसाची सुरुवात ओपन जो हाय झाला, लाईक थोडासा गॅप अप झाला. ऍक्च्युली कालच्या हायच्या वरती झालं, राईट? नाही. हा, ऍक्च्युली कालच्या फॉल नंतर जे हाय बनलेले, तर मी काय म्हटलं हे कळायला. फ्रायडेचा हा जो क्रॅश झाला मार्केट, राईट, वरती गेलं एकदम खाली गेलं. हे नंतर जिथे एंड झालंय, जिथे त्यांनी रेसिस्टन्स घेतले त्याच्या एक्झॅक्ट वरती मार्केट ओपन झालंय. सेम गोष्ट निफ्टीत दिसत होती. सॉरी, गिफ्ट निफ्टीत दिसत होती. दिसतंय की सेम हा तो क्रॅश, मग वरती जाऊन जिथे मार्केट रेंज पाहून झालाय, तर इथे थोडं लेट झालंय. गिफ्ट निफ्टीमध्ये संध्याकाळी 6च्या दरम्यान त्याच्याच थोडंसं वरती मार्केट आज जाणार. आता गिफ्ट निफ्टीचं ओपनिंग थोडंसं खाली झालं, राईट, पण ग्लोबल मार्केट सगळी पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि गिफ्ट निफ्टी 500च्या वरती होल्ड करत असल्या दिसतंय. गिफ्ट निफ्टी 500ला एक्झॅक्ट सपोर्ट घेतो आणि कायम वरती होल्ड केलंय संध्याकाळी 7 वाजल्यापासून फ्रायडेच्या. त्याच्यामुळे आपलं पण मार्केट थोडंसं जास्त वरती ओपन होणं एक्सपेक्टेड होतं, इथे झालं. ओपन झाल्या असल्या पाहिजे त्यांनी 500ला टच करायला ट्राय केलं, 475 पर्यंत गेला आणि परत तेवढं खाली आलं. बऱ्यापैकी इरॅटिक मोमेंट्स होत्या आणि आयव्हीज वाढलेले दिसत असेल तर आयव्हीज बऱ्यापैकी वाढलेले आणि दिवसेंदिवस वाढतात. हा तो आयव्हीचा क्रॅश आपण जो बघितला ज्या दिवशी प्रीमियम नव्हते अजिबात, आणि त्या दिवसापासून आयव्ही हळूहळू वाढतात, विच मीन्स की एक क्रॅश येईल थोडे दिवसांत आफ्टर सर्टन. तर आयव्हीज इथे बऱ्यापैकी वाढले. प्रीमियम पण चांगले होते. पहिली मोमेंट जी कॅप्चर करण्यालायक होती ती जेव्हा हा लो बनला, राईट, लोच्या जवळ दिवसाचं मार्केट गेलं 9:30. तिथनं एक अपट्रेंड कॅप्चर करता आला असता, कारण ओवाय तसा दिसत होता, लाईक 400ला बऱ्यापैकी पुट स्ट्रॉंग होते. कुठपर्यंत जाणार होतं? 450 पर्यंत. सो हे मुवमेंट इथपर्यंतच होतं. पण ह्याच्या पुढे पण मी वेव्ह राईड करणं म्हणतात त्याला, ते करू शकलो असतो, जे केलं ऍक्च्युली. त्यामुळे ते अराउंड 500 पर्यंत, ऍक्च्युली एक्झॅक्ट 500 पर्यंत गेलं आणि मग तिथे सपोर्ट घेतली, रेजिस्टन्स घेतली. एकदाच त्याने 500ला ब्रेकआउट करायला ट्राय केला आणि इथे सगळ्या बायर्सना ट्रॅप केली. खूप लोक बसली असतील तर की मी 500च्या वरती बाय करणार आहे, लाईक 600 आणि अजून वरच्या टार्गेट्स अगदी 800 पर्यंत. त्यांचं बऱ्यापैकी ते ट्रॅप झाले असणार आहेत, कारण वरती गेला आणि लगेच खाली आला. आत्ता ते थोडंसं निगेटिव्ह साईडला दिसतंय मार्केट. अजून एक ट्रेड जो घेण्यासारखा होता तो होता हा, राईट, सेकंड टाइम जेव्हा ते 500ला क्रॉस करायला ट्राय केले, इथे खूप स्ट्रॉंग होते. पुट शॉर्ट अर्थ लाईक ओआयचे पुट स्ट्रॉंग होते. पण मार्केट एकंदर दिसत होतं की खाली जाणार आहे, रिझन बिंग की बाकी कुठच्याही इंडेक्समध्ये तेवढी स्ट्रेंथ नव्हती. सो हे आजचं ओव्हरऑल मार्केट होतं. आय नो जास्त काही सांगण्यासारखं नाही. 400ला सपोर्ट बनतोय, 500ला रेजिस्टन्स बनतोय, मार्केट त्याच्या मध्ये फिरणार आहे. आता जरी डाऊन ट्रेंड आहे ते 400 पर्यंत कोणी पुट्स केले असतील तर होल्ड करू शकता. मी ओवाय एकदा दाखवून ठेवतो. हा ओवाय, राईट, दिसतंय 500ला रेजिस्टन्स आहे, 400ला सपोर्ट आहे. इव्हन 450ला एक सपोर्ट दिसतोय, पण तो तेवढा चांगला ऍक्ट करत नाही. चेंज मध्ये बघितलं तर 500ला पुट्स पॉझिटिव्ह आहे. सो एकंदर हे असंच राहिलं पाहिजे, असं नव्हतं हे. कोणी बघितलं असेल तर कॉल्स वाढले तिथे थोडं, एक कंटिन्युअस जर कोणी बघितलं असेल तर कॉल्स वाढले 500ला. भलेही आज दिवसभरात पुट्स जास्त आहे. म्हणायचा अर्थ असा की कम्पेअर टू पुट्स किती कॉल्स होते, ती अमाऊंट वाढलेली. तर ओव्हरऑल बघायचं झालं तर सेम गोष्ट 400 आणि 500 सपोर्ट रेसिस्टन्स. ठीक आहे, आज आपण इथेच एंड करू. ज्यांना व्हिडिओ आवडत असेल त्यांनी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.